मला खूप लोक विचारतात की सर आजच्या इंजिनियर्स काय करतात, काय ते भारी नाही, त्यांची क्वालिटी नाही. आपण जुन्या काळातल्या लोकांनी विदाऊट इंजिनियर एवढा मोठा ताजमहल बांधला, आजच्या इंजिनियर काय तसला सेम ताजमहल बांधू शकेल काय? मी म्हणतो नक्कीच गॅरंटीड बांधू शकतो. द हायएस्ट नंबर ऑफ गव्हर्नमेंट जॉब्सची ऑपॉर्च्युनिटी जी आहे तो सिव्हिलमध्ये आहे. एक काळ होता की महाराष्ट्रामध्ये 2000 ते 2014 पर्यंत if anybody wants to become engineer, he wants to become mechanic. इंजिनिअरिंगचा एक जनरलाइज आहे. मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग इज ए पॅशन, इंजिनिअरिंग इज ए कॅरियर वेअर यू आर अट्रॅक्टेड. फक्त तुम्हाला पुढे जाऊन चांगला इंजिनियर होऊन चांगला काम करायचं. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालक वर्ग. सर्वप्रथम डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबावाडा कोल्हापूर तर्फे आयोजित डिप्सेट पॉडकास्ट याच्या पहिल्या एपिसोडला इतका प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपण पहिल्या एपिसोडमध्ये इंजिनिअरिंगचे ब्रांचेस, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि NEP यासारख्या विषयांवरती चर्चा केली. तर याच उत्साहासोबत मी सोहम आणि माझी को होस्ट मी स्पृहा गद्रे, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबावाडा कोल्हापूर यातर्फे आयोजित डिप्सेट पॉडकास्ट याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ऍडमिशन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकत असतो. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आई वडील, काउन्सिलर्स हे सगळे आपलं विविध प्रकारे मार्गदर्शन करत असतात. पण त्यामधून आपल्याला काय आवडतं, आपल्या आवडीनिवडी किंवा आपले स्ट्रेंथ्स यांची आणि ब्रांच याची सांगड घालणं खूप गरजेचं असतं. तर या संदर्भात आपल्यासोबत डिस्कशन करायला आणि आपलं मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर A.K. गुप्ता सर. नमस्कार. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर DYP ग्रुप कोल्हापूर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपली ओळख आपण सगळ्या प्रेक्षकांना करून दिलेलीच आहे जी. तर डायरेक्टली आपण सेशनला सुरुवात करूयात. मागच्या एपिसोडमध्ये आपण इंजिनिअरिंग म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली. तर ह्या एपिसोडमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या व्हेरियस ब्रांचेस बद्दल इन डिटेल माहिती घेऊयात. तर सर, या ब्रांचेसचं एव्होल्युशन कसं झालं, प्लीज याबद्दल थोडंसं गाईड करा. आपल्या जो बेसिक नीड्स आहेत, रोटी, कपडा और मकान, म्हणजे फूड, क्लोथ्स अँड शेल्टर, ह्याच्याबद्दल खूप पूर्वीपासून लोक काम करतात. सिव्हिल इंजिनिअरिंगला असं म्हटलं जातो की इट इज द मदर ऑफ ऑल ब्रांचेस विच स्टार्टेड इट्स एव्होल्युशन वे बॅक इन 1800. त्याच्यानंतर जसा जसा माणसाला घर मिळाला की त्याच्यानंतर त्याला त्याचे काम कसे सोप्या पद्धतीने करता येतील त्यासाठी मग एक मशीनची व्हॅल्युएशन झाली. मशीन आली की म्हणजे मेकॅनिकल आला. मेकॅनिकल मध्ये मशीन म्हणजे काय की एक 10 माणसाचा काम एकाच मशीननी करायचे, 50 माणसाचा काम एका मशीननी करायचे. मग मेकॅनिकल, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असा मेकॅनिकल रिलेटेड ब्रांचेस पुढे आल्या. मग ज्यावेळी मशीन आली तर ते मशीन कोणत्या एनर्जीवरती रन करेल, तो रन करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागतो. तर तो एनर्जीसाठी मग आपला पहिले आपण स्टीमवरती काम केला, मग हळूहळू आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनकडे वळलो. आणि ज्यावेळी आपण मशीनसाठी एनर्जी पाहिजे तर त्यासाठी पहिले इलेक्ट्रिकल ब्रांच विच डील्स विथ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इट्स डिस्ट्रीब्युशन ही ब्रांच पुढे आली. ज्यावेळी इलेक्ट्रिकल पुढे चालू झाला तर जुन्या काळात तुम्ही कदाचित ऐकलं असेल की आपण एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणीला माहिती पाठवताना आपण टेलिग्राम करायचे. तर टेलिग्राम म्हणजे काय की इन्फॉर्मेशन सेंट फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस बाय युजिंग सर्टन मीडियम. तर त्यावेळी आपण इलेक्ट्रिकलच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक ब्रांच जो आहे तो पुढे आली. देअर वी वर सेंडिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू दी अदर प्लेस बाय युजिंग सम मीन्स. नंतर आपण कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन कडे वळलो. आपल्याला कधी कधी असा वाटत असतो की मॅच जो आहे तो ऑस्ट्रेलियाला चालू आहे आणि तेच मॅच आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो. हे म्हणजे टेलिकम्युनिकेशन. किंवा आज आपण म्हणतो की द बेस्ट पॉसिबल इन्व्हेन्शन इज मोबाईल फोन्स. मी ज्यावेळी शिकायला होतो म्हणजे त्यावेळी
आमच्या घरी तो डायल करण्याचे वायर्ड फोन असायचे आणि ते पण ट्रंक कॉल बुक करून मला ज्यावेळी मी शिकालो होतो मला माझ्या आई वडिलांशी बोलायला मला कमीत कमी 4 तास आधी माझी ट्रंक कॉल बुक करायची आणि ते पण जर माझं नसीब चांगला असला आणि त्यावेळी तो कॉल कनेक्ट झाला तर कुठेतर 3-4 तासानंतर आपला कॉल करण्यासाठीची संधी आपल्याला मिळायची. पण आज 40 वर्षांनंतर आज आपल्याकडे एक मोबाईल सारखी वस्तू आपल्या खिशात आहे. त्याच्यात नॉट ओन्ली मी ऑडिओ कन्व्हर्सेशन करू शकतो, पण त्याच्याबरोबर आता आफ्टर कोविड आपण व्हिडिओ याच्यामध्ये खूप व्हिडिओ कॉलिंगमध्ये आलो. बाय युजिंग व्हॉट्सॲप कॉल और FaceTime और सम अदर मीन्स आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असो, तर आपण एका दुसऱ्याशी जसा प्रत्यक्षात बोलतोय तसं बोलू शकतो. कोविड आल्यानंतर तर याच्यामध्ये प्रचंड मोठी म्हणजे संख्येमध्ये इंजिनिअरिंगनी रेग्युलेशन क्रिएट केल्या काय की त्यावेळी ज्यावेळी लॉकडाऊन लागला, जग एकदम स्टँड स्टिल झाला, त्यावेळी सर्वातला मोठा प्रश्न आला की जगभरामध्ये जो विद्यार्थी शिक्षण घेतात तर त्यांच्याबद्दल कसं पुढे जायचं. मग कुठे तर तोपर्यंत आपण स्काईप किंवा झूम हे फक्त ऐकून होतो. ऑनलाईन टीचिंग म्हणजे फक्त ऐकून होतो. पण त्या काळात आपल्या देशामध्ये किंवा जगातल्या कोपऱ्या-कोपऱ्यात त्या शिक्षक लोकांनी स्वतःच्या मोबाईलवरती लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स रेकॉर्ड करून त्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये खंड पडू दिला नाही आणि त्यांनी तो पुढे टीचिंग लर्निंग प्रोसेस चालू केला. तो दॅट इज बट इंजिनिअरिंग मीन्स. त्याच्या पुढेच आज आपण मेडिकल सायन्सला म्हणतो की मेडिकल सायन्सनी खूप जास्त प्रोग्रेस केलेली आहे, प्रगती केलेली आहे. तर मेडिकल सायन्समध्ये आज जवळपास 75 to 80% जो वाटा आहे किंवा इंट्रुजन आहे तो आज इंजिनिअरिंगचा आहे. फ्रॉम स्टार्टिंग म्हणजे अगदी तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅब इन्व्हेस्टिगेशन्स पासून ECG काढायचे म्हटलं तर ते एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी करायचे असेल तर ते इलेक्ट्रोकार्डिओग्राम, डॉपलर टेस्ट हे सगळे म्हणजे दे आर बेसिकली युज्ड बाय द इंजिनियर्स. दोज आर द इन्व्हेन्शन्स बाय द इंजिनियर आणि आपण त्याला पुढे वापरतोय. आज तर लेप्रोस्कोपी ऑपरेशन सर्जरी इतकी कॉमन झालेली आहे, रोबोटिक सर्जरी आता आलेली आहे की आपल्याला म्हणजे सर्जरीसाठी ऍडमिट होण्याच्या सुद्धा 1 किंवा 2 दिवसाची गरज आहे. आता पिल कॅम म्हणून एक प्रकार आलेला आहे की त्याच्यात जो आपल्याला आपल्या बॉडीचे आतला कुठलाही माहिती घ्यायची असेल तर कॅप्सूल सारखा आपण एक पिल खायची, त्या पिलचे आत एक कॅमेरा असतो, आत गेला तर तो कॅमेरा जो आहे तो आपल्याला सगळा फोटो जो आहे तो स्क्रीनवरती पाठवतो. सो दीज आर ऑल द इव्हॅल्युएशन ऑफ इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग असा नीड बेस्ड इंजिनिअरिंगचा मी पहिल्या एपिसोडला आपल्याला सांगितलं होता की इंजिनियर म्हणजे कोण की जो इम्पॉसिबलला पॉसिबलला कन्वर्ट करतो. सो जगामध्ये ज्या वेळी जे काय प्रॉब्लेम येईल त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी जो मदत लागतो, बिकॉज इंजिनिअरिंग इज नथिंग बट इट इज द ऍप्लिकेशन ऑफ सायन्स अँड मॅथ्स फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. And engineering on the other hand is very important to understand that engineering means economy. आपण जर कोल्हापूरमध्ये एक फोन इन्व्हेंट केला आणि त्या फोनची किंमत आपण जर 10 लाख रुपये ठेवली तर नो बॉडी विल परचेज दॅट फोन इवन दो दॅट इज द बेस्ट ऑफ द बेस्ट फोन इन द वर्ल्ड. इंजिनिअरिंग मीन्स इकॉनॉमी. जोपर्यंत मी त्या चांगले फोनला अफोर्डेबल प्राइस मध्ये लोकांच्या समोर आणत नाही तोपर्यंत त्या इंजिनिअरिंगचा काहीच बेनिफिट नाही. ज्यावेळी कोविड आला, कोविड नंतर ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की सगळा जग वॅक्सिनेशनसाठी म्हणजे नीड बेस्ड होता की प्रत्येकाला वॅक्सिन पाहिजे. तर तो वॅक्सिन ज्यावेळी वेस्टर्न कंट्रीजनी काढली तर त्या वॅक्सिन इतक्या कॉस्टली होत्या की तो डेव्हलपिंग किंवा थर्ड वर्ल्डच्या जो कंट्री होत्या त्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. मग आपल्या इंजिनियर्स पुढे आले, त्या इंजिनियर्सनी त्याच्यात इव्हॅल्युएशन केली. मग आपण आपल्या भारतामध्ये तो अफोर्डेबल प्राइसमध्ये तो वॅक्सिन आपण आणू शकलो आणि त्याच्यातून आपण पुढे गेलो. सो दिस इज बट इंजिनिअरिंग मीन्स. मला खूप लोक विचारतात की सर आजच्या इंजिनियर्स काय करतात, काय ते भारी नाही, त्यांची क्वालिटी नाही. जुन्या काळातल्या लोकांनी विदाऊट इंजिनियर एवढा मोठा ताजमहल बांधला, आजच्या इंजिनियर काय तसला सेम ताजमहल बांधू शकेल काय? मी म्हणतो नक्कीच गॅरंटीड बांधू शकतो.
पण माझा एक चॅलेंज आहे की त्या काळात ज्या पैशात त्यांनी बांधला होता ना त्याच्यापेक्षा नक्कीच 20% किमतीमध्ये आजचा इंजिनियर बांधणार. किंवा आजच्या इंजिनियर मागच्या ताजमहल बांधायला जर त्यावेळी 10 वर्ष लागले असतील तर आजच्या इंजिनियर तोच ताजमहल 1 किंवा 1.5 वर्षात बांधले. सो इंजिनिअरिंग मीन्स नॉट ओनली टू रिड्यूस दी कॉस्ट बट टू रिड्यूस दी टाइम ऑल्सो. आज ज्यावेळी आपण फिफा वर्ल्ड कप होत असतो, जसा कतारला मागे झाला, तर कतारचा जो फिफा वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिक गेम्स असतात त्यांच्यासाठी लागणारे जो स्टेडियम असतात तो 4 वर्षात 10 वर्षात, जुन्या काळात 10 वर्षापूर्वी ते कोणाला तर आता 2036च्या ऑलिम्पिक कुठे होणार त्याच्या 10 वर्ष आधी त्याची डिक्लेरेशन करायचे. का करायचे की दोज 10 to 12 years आर रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट दो स्टेडियम. पण आता तशी गरज नाही. आज तेवढे लागणारे स्टेडियम 2 वर्षात इंजिनियर्स लोक बांधू शकतात. सो दिस इज बट ऑल अबाउट इज इंजिनिअरिंग. आणि आता इंजिनिअरिंगचा एक जनरलाइज आहे. मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग इज ए पॅशन, इंजिनिअरिंग इज ए कॅरियर वेअर यू आर अट्रॅक्टेड. फक्त तुम्हाला पुढे जाऊन चांगला इंजिनियर होऊन चांगला काम करायचं. सर, आता तुम्ही इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस बद्दल माहिती दिलीच आहे, पण सर अजूनही काही पालक व विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस बद्दल डिटेल माहिती नसते, जसं की त्यांच्या अपॉर्च्युनिटीज किंवा सब ब्रांचेस वगैरे. तर आपण आता स्पेसिफिक ब्रांचेसकडे वळूया सर. सर, आता तुम्ही म्हणालातच की सिव्हिल इंजिनिअरिंग इज द मदर ऑफ एव्हरी ब्रांच. ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल काय सांगाल? सिव्हिल इंजिनिअरिंग मी आधीच सांगितलं की इट इज दी ओल्डेस्ट ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. याला आपण मदर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग पण म्हणतोय. आपण आपल्या देशामध्ये जो इंजिनियर्स डे 15 सप्टेंबरला साजरा करतोय तो आपल्या देशाने प्रोड्यूस केलेले एक ग्रेट सिव्हिल इंजिनियर सर विश्वेश्वरय्या त्यांच्या म्हणजे जो बर्थ डेट आहे त्या दिवशी आपण इंजिनियर्स डे सेलिब्रेट करतोय. सर विश्वेश्वरय्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे आजच्या COP पुण्यामध्ये 1860च्या साली ते लेटिस ऑफ इंजिनिअरिंग त्यावेळी तो डिग्री होती ते जॉईन केली. सिव्हिल इंजिनिअरिंग इज दॅट ब्रांच की आपल्या डोक्यामध्ये जो एक कल्पना आहे की तो फक्त घर बांधण्यासाठी किंवा थोडेसे रोडसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच आहे. पण आजच्या जगामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची टोटल डेफिनेशन चेंज झालेली आहे. असं म्हटलं जातो की कोणत्याही देशाची डेव्हलपमेंट जर मेजर करायची असेल तर त्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट कोणत्या लेवलची आहे. तो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग असू दे, रोड्स असू दे, कम्युनिकेशनचे मीन्स असू दे, ह्यांच्यावरती डिपेंड करतो. तर आज त्याच्यासाठी प्रचंड डिमांड आहे. तुम्हाला माहिती आहे की गेल्या एक 10, 15, 20 वर्षापासून आपण जो पूर्वी आपण एक गोल्डन क्वाड्रिलेटरल हायवे केले त्याच्यानंतर आज एक्सप्रेस बेस आणि हायवेज प्रमाणे आज आपण असं म्हणतोय की डेली अप्रॉक्सिमेटली 22 किलोमीटर्स ऑफ रोड्स आर कन्स्ट्रक्टेड इन अवर कंट्री. त्याच्यानंतर आज हाऊसिंग भारतासारख्या 142 कोटीच्या मोठ्या देशामध्ये हाऊसिंगची आज इतकी मोठी गरज आहे की आज आपण कन्स्ट्रक्शन फुल स्विंग मध्ये आहे. आज नुसता घर बांधणं नाही पण स्मार्ट घर बांधणं आज आपली गरज आहे. स्मार्ट सिटीज आर कमिंग अप, ज्याच्यात आज आपल्या देशामध्ये ऑटोमेशन अजून झालेला नाही आहे. ऑटोमेशनची खूप गरज आहे. पण त्याच्याच बरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग नॉट ओनली डील्स विथ कन्स्ट्रक्शन ऑफ ओनली हाऊसेस अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, but it also deals with construction of dams, it also deals with construction of railways, it also deals with construction of airfields and airstrips, docks and harbors. आज सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल म्हटला तर आज आपल्या देशामध्ये जो प्लॅनिंग स्टेज असतो म्हणजे जो कुठलीही सिटी जो आहे तो टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनिंग प्रमाणे डिसाईड होतो. तर सिव्हिल इंजिनिअरिंगची ज्यावेळी आपण सब ब्रांचेस बद्दल चर्चा करतो त्यावेळी आपल्याकडे रूरल किंवा अर्बन प्लॅनिंग एक ब्रांच डोक्यासमोर येतो. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग विच डील्स विथ एअर वॉटर पोल्युशन ते आपल्या समोर येतो. नॉईज पोल्युशन त्याच्यात येते. त्याच्याबरोबर स्ट्रक्चरल इंजिनियर्स आज आपल्या समोर येतो आहे की जो आज तुम्हाला माहिती आहे की अर्थक्वेक इज बिकमिंग अ मेजर सोर्स ऑफ नॅचरल डिझास्टर. तर अर्थक्वेक रेजिस्टन्स घर कसा बांधायचे त्याच्यासाठी आपली स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी एक फार मोठा रोल प्ले करतो. सर्वेइंग आज मला वाटतो आपल्या लोकांना
लोकांना माहिती नाही आहे की आपल्या मोबाईलमध्ये जो आपण गुगल मॅप यूज करतो, ज्याच्यावरनं आपण एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जायला आपण रस्ता शोधतो, दॅट इज पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्यात आपण GIS आणि GPSचा वापर करतो आणि त्याच्याप्रमाणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीम, याच्या जिओमॅटिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम याच्याप्रमाणे आपण माहिती घेतो. दॅट इज अनदर ब्रांच ऑफ सर्वेइंग. We deal with वॉटर रिसोर्सेस अँड हायड्रॉलिक्स फॉर वॉटर. म्हणजे आज आपला देश जो आहे, मी पहिलेच सांगितलं की इट्स अ ॲग्रिकल्चर डिपेंडेबल देश country. So in our country, we require water to be there for irrigation of our crops. Yields वाढत नाही तोपर्यंत. So by drip irrigation, by some other means of irrigation, ते सगळे आपण वॉटर रिसोर्सेस आणि हायड्रॉलिक्स मध्ये शिकतो. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन एक अनदर सब ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग आहे, ज्याच्यात आपण कम्युनिकेशन म्हणजे रोड, रेल्वेज, एअरफील्ड आणि एअर ट्रान्सपोर्ट आणि सी ट्रान्सपोर्ट ह्याच्याबद्दल आपण ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, आताच तुम्ही मधी वाचला असेल की उत्तराखंडमध्ये तो एक टनल मध्ये आपले सगळे लोक अटकून पडले होते. तर त्या टनल मध्ये अटकून पडले म्हणजे दॅट इज अ सब ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. म्हणजे टनल एक्स्कावेट करण्याचे आधी त्या सॉइलची प्रॉपर्टीज काय आहे, त्याची कन्सिस्टन्सी काय आहे, त्याचा शेअर फेलियर किती लेवलला होईल किंवा तो सॉइल स्वतःला किती वेळ होल्ड करेल, या सगळ्या गोष्टी आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. मग अर्थक्वेक इंजिनिअरिंग आहे, अजून त्याची सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे, ज्याच्याबद्दल आपण एनिथिंग रिलेटेड टू फाउंडेशन्स, रिलेटेड टू डायनामिक स्ट्रक्चर्स हे आपण अभ्यास करत असतो. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे अनदर पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, ज्याच्याबद्दल आपण कोणता प्रोजेक्ट किती वेळेमध्ये कंप्लीट करू. आज आपण जो हायवे बघतो म्हणजे BOT, आपल्याला वाटतो इतका फास्ट का कन्स्ट्रक्शन झाली, त्याच्या मागे कारण काय असतो की तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिलेला BOT म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या बेसिसवरचा प्रोजेक्ट आहे. जितक्या फास्ट तो त्याला कन्स्ट्रक्शन करेल तेवढा जास्त तो त्या कॉन्ट्रॅक्टर त्याला चालू करतो आणि चालू केल्यानंतर त्याला दररोजीचा टोल चालू होतो. सो देर इज समथिंग काय की बिल्डिंगची फंक्शनेबिलिटी आणि सर्व्हिसेबिलिटी जितक्या लवकर आपल्याला यूज मध्ये आली, तर या सगळे आपण कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये शिकतो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आज सुद्धा द हायेस्ट नंबर ऑफ गव्हर्नमेंट जॉब्सची ऑपॉर्च्युनिटी जी आहे तो सिव्हिलमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये PWD, इरिगेशन, जीवन प्राधिकरण, ZP यांच्या मार्फत किंवा महानगरपालिका याच्यामध्ये दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज एक 500 ते 700 सिव्हिल इंजिनियर्स जो आहेत थ्रू MPSC किंवा ॲट सेंट्रल लेवल UPSC मधून सिलेक्ट होतात आणि दे कॅन मेक अ व्हेरी गुड कॅरियर एज ए सिव्हिल इंजिनियर्स इन देअर. There is a lot of scope of civil engineers in army also, and most of the civil engineers they start their own business. काय की आता जशी डेव्हलपमेंट वाढा लागली आहे, इवन ग्रामपंचायत एरियामध्ये पण तुम्हाला एक रजिस्टर्ड आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं तयार झालेल्या ड्रॉइंग शिवाय तुम्ही घर बांधणी चालू करू शकत नाही. सो एव्हरीबॉडी वॉन्ट्स देअर हाऊसेस टू बी कन्स्ट्रक्टेड बाय ऑर डिझाइन्ड बाय अ स्ट्रक्चरल इंजिनियर. आणि त्याच्यानंतर आपण सिव्हिल इंजिनियर जो आहे रोड डेव्हलपमेंटमध्ये त्याचा फार मोठा रोल आहे. आज रोडमध्ये काम करणारे सिव्हिल इंजिनियर्स खूपच कमी आहे मार्केटमध्ये, पण दिस डिमांड इज इन्क्रीजिंग अँड आय थिंक स्टील इट इज द ओल्डेस्ट ब्रांच अँड देर इज दिस इज एव्हरग्रीन ब्रांच. याची कधीही म्हणजे डिमांड वाढत नाही किंवा कमी होत नाही, कॉन्स्टंटली इट इज ग्रोईंग. सो पर्टिक्युलरली टू द गर्ल्स, I always tell that please choose civil engineering because in all MPSC and UPSC sector jobs, 33% special reservation is there for the girls candidate or women candidate. So civil engineering is a very lucrative career. And even in civil engineering, you study all types of computers and programs. Even civil engineers now study C programming. Civil engineers now study Python. Civil engineers studies all softwares related to design, planning, estimation of any structures. So this is one of the finest branch to choose as a student for your future career.
सर, आपण सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल खरंच खूप छान माहिती दिली आहे. म्हणजे अगदी 33% रिझर्व्हेशन फॉर गर्ल्स पासून ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब ब्रांचेस पर्यंत. त्याच्यामुळे स्टुडंट्सना खरंच खूप फायदा होणार आहे. तर आता सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर आपण वळूया मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे. आपण बघतोय सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप डेव्हलपमेंट होते आता, म्हणजे 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, ऑटोमेशन. तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल काय सांगू इच्छिता? Mechanical engineering is the evergreen branch that but I feel एक काळ होता की महाराष्ट्रामध्ये 2000 ते 2014 पर्यंत if anybody wants to become engineer, he wants to become mechanical engineer. पण परत तिथेच आलो की डिमांड अँड सप्लाय, म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आपण किती मार्केटमध्ये प्रोड्यूस करून पाठवायचे, जितकी गरज आहे तितकेच पाठवायला पाहिजे. सो मेकॅनिकल बद्दल बोलायचं झाला तर आपण मला वाटतो की सर्वांनी ॲज ए पार्ट ऑफ ह्युमर तो 3 इडियट पिक्चर बघितली असेल. तर त्याच्यामध्ये जो डेफिनेशन मशीनची किंवा मेकॅनिकल इंजिनियर्सची सांगतात ते असं अजिबात नाही आहे. Mechanical engineering is the branch which deals with design, operations, and maintenance of all machines, their components, tools, and manufacturing system and processes. It's a very, very wide branch. There are few sub branches to mechanical, means in few IITs, NIT, they run industrial engineering as one of the branch. There at few places they run production engineering as one of the branch. At few places they use automobile engineering as one of the branch. But basically this all for all mother branch is mechanical engineering. And mechanical engineering has changed with the time a lot. I think when I studied my engineering at that time, I think we work on lathes. So lathe machines were there. We have to make our jobs on the lathe machines. But with the time, the things are changing. The automation, that is computerization, has taken care of all the branches, and particularly in mechanical, automation was the big change. Then the second change in mechanical was robotics. The third change in mechanical was CAD, CAM, and CAE. So due to the introduction of CAD, CAM, and CAE into mechanical, the lathe machines has turned into CNCs, BMCs. Okay, and now particularly with the robotics and automation, I think there are plants of mechanical engineering that the entire plant is run by 2 engineers. There in earlier times, I think there were 400 laborers were required. That doesn't mean that the requirement of engineers has reduced. The engineers are same. Even the requirement of the mechanical engineers have increased, but the labor component has reduced. Accuracy has improved, particularly with the development of 3D printing. Now, even at small places, with the help of 3D printing, but the prototype that we want to make, or what the component we want to make that component, we can see that component in 3D view, we can see that component and from any angle, and then we can take a call whether it will be there finally or not. So 3D printing again has changed this mechanical engineering a lot. Particularly in automobile engineering, I think we started with the energy. We were with the 2-stroke engines, 3-stroke engines, diesels, petrol vehicle. Then now electrical vehicle have come up. Now there are hybrid vehicles are coming up. So this all is changing, but the role of mechanical engineer is same. Particularly in the state of Maharashtra, the most of the industry, either it is in Kolhapur, Pune, Nasik, Aurangabad, this most of the industry is dominated by the mechanical oriented industry. Pune and Aurangabad is very famous for automobile. Kolhapur is very famous for forging. It is very famous for another tools which we use for the industry, which are required as a subsidiary to the big industry. So this is a process where one industry is catering to the demand of the other industry. And in the years to come, now with the introduction of Industry 4.0, still the requirement of mechanical engineers are becoming higher and higher. And particularly earlier,
the girls were not opting for this branch. But now when I go and I visit number of colleges, which I think our DY Patil group runs more than 15-20 engineering colleges and universities. So wherever I go and see the mechanical engineering class or second year, third year, fourth year, there I find that 30, 35 or even 25 to 35% of the total students in the department are girl students. There is a lucrative career for girl students in mechanical engineering. I think Cummins India, Cummins India, they run a special scheme for the girls mechanical engineer. Siemens also is running a special scheme for the women with mechanical engineering. Tata Motors is giving lot of facilities and opportunities for the girls to come forward in mechanical engineering. And this industry, in combination with electronics, has done wonderful progress. And I think in the years to come, this will become this is already a evergreen branch, but येणारे काळामध्ये अजून ते ब्रांच तशीच राहील आणि या ब्रांचमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकून खूप प्रोग्रेस करता येईल आणि या ब्रांचमध्ये जॉबच्या अफाट संधी आहे. सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज अगेन वन ऑफ द फायनेस्ट ब्रांच टू चूज. सर, आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल सांगितलंच, पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणत्या करिअरसाठी संधी उपलब्ध आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. Sorry, I forgot to tell about the various options available, career options available after mechanical engineering. Mechanical engineering मध्ये आज काम करताना पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये तर काहीच अडचण नाही आहे. जितक्या कोर कंपनीज जो रिलेटेड टू ऑटोमोबाईल, रिलेटेड टू मशीनिंग, रिलेटेड टू प्रोडक्शन, रिलेटेड टू प्रोसेसिंग, हे सगळ्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात आहे. तर तुम्हाला जवळपास कोर कंपनीजमध्ये आरामात नोकरी मिळतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आता कम्प्युटर खूप जास्त प्रमाणामध्ये सी प्रोग्रामिंग पासून पायथन पर्यंत शिकवल्यामुळे IT कंपनीज ऑल्सो लाईक टू हायर mechanical engineers with good computing skills. Lot of mechanical engineers are doing their wonderful career in software industries at present. So there is another career. In all the government jobs, there are opportunity to the mechanical engineers, particularly in defense services. That is Indian Army, Navy, Air Force. There are ample opportunities for mechanical engineers through UPSC and Indian Engineering Services exam, IES. By clearing IES, you can have wonderful job in that. And particularly if you do a very good career in logistic is one of the very rare combination with mechanical engineer. If being a mechanical engineer, if you do your post graduation in management, that is MBA in logistic or supply chain management, then it is a wonderful opportunity. मुंबईमध्ये निट्टी म्हणून एक संस्था आहे. आता त्याला मागच्या वर्षापासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIMचा स्टेटस त्यांनी दिलेला आहे. त्या संस्थामध्ये फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक बद्दल आणि ऑपरेशन्स याच्याबद्दल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या कॅरियर्सचे तुमच्यासाठी अफाट संधी आहे. सो मेकॅनिकल इंजिनियर्सला जॉबची कधी प्रॉब्लेम येईल असा मला तर वाटतं. राईट सर, आतापर्यंत आपली चर्चा खूप छान चालू आहे. नक्कीच आपण आपले पॉडकास्ट बघणाऱ्या प्रेक्षकांना यातून खूप चांगली माहिती मिळाली असेल. तुम्ही सांगितला की सिव्हिल इंजिनिअरिंग ही मदर ऑफ ऑल ब्रांचेस आहे, तसंच मेकॅनिकल सुद्धा एक एव्हरग्रीन ब्रांच आहे. आपण या ब्रांचेसची चर्चा करतच आहोत, तर अजून एक सर ब्रांच येते, कोर ब्रांच, ती म्हणजे केमिकल. आता जसं मेकॅनिकल आणि सिव्हिल बद्दल लोकांना फार माहीत असतं, तसं विद्यार्थी आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये केमिकल इंजिनिअरिंगला घेऊन खूप प्रश्न असतील. अगदीच आपल्या डे टू डे लाईफमध्ये सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण भरपूरशा अशा गोष्टी वापरतो ज्या केमिकल इंजिनिअरिंगची देण आहे. तर सर, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये होणारे डेव्हलपमेंट्स, त्यामधल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज याबद्दल आपण काय सांगाल? गुड. केमिकल इंजिनिअरिंग इज वन ऑफ द फायनेस्ट ब्रांच. अगेन तुम्ही म्हणणार मी प्रत्येक ब्रांचला फायनेस्टच म्हणतो, काय की मी इंजिनिअरिंगमध्ये माझा इतका पॅशन आहे की मला कधी वाटतच नाही की कुठली ब्रांच चांगली किंवा वाईट आहे. केमिकल इंजिनिअरिंग बद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे तर एक सिंपल शब्दामध्ये मी तुम्हाला केमिकल समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की दिस इज अ ब्रांच वेअर
our basic knowledge of chemistry, physics in combination with mathematics is used for the process of converting the raw materials or chemicals into more usable and valuable compounds and products. आज केमिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण विचार करत नाही, पण आपण आपला एक दिवस विदाउट केमिकल इंजिनिअरिंगच्या मदतीशिवाय आपण काढू शकत नाही. सकाळी आपण लावलेला पेस्ट पासून, बरोबर आहे, आपण जितके ब्युटी प्रोडक्ट वापरतो, म्हणजे तो फेशियल्स असू दे, काय त्याच्यात आपले परफ्युम्स असू दे, आपण जितक्या औषध खातो, म्हणजे फ्रॉम any paracetamol to any level of antibiotics, any type of clothes that we wear. So these all, plus anything which is of plastic, anything which is of geotextile, anything which is of tar or bitumen, this is all is given to us by the chemical engineers. Chemical engineers plays very important role in case of pandemic COVID. In COVID, the chemical industry and the chemical engineers were responsible for producing required number of medicines with the help of pharmacists, pharmacy industry, and all types of, even with the introduction of nanosciences, the chemical industry is again flourishing. तुम्ही टीव्ही मध्ये दिवाळीच्या पिरियडमध्ये एक जाहिरात बघितली असेल की ऑल वेदर पेंट किंवा डस्ट रिपेलिंग पेंट. आता असे म्हणजे तो शाहरुख खान किंवा कोणीतरी ऍक्टरची एक ऍडव्हर्टाइजमेंट येत असते की म्हणजे कितीही पाऊस पडू दे पण त्या पेंटला, एक्सटिरियर पेंटला, पूर्वी असा नव्हता. विथ द इंट्रोडक्शन ऑफ केमिकल्स टू अ पर्टिक्युलर लेवल वी कॅन क्रिएट दोज पेंट्स, वी कॅन produce those paints where even the rain, sunlight, nothing can affect. Similarly, आपल्याला कलर चेंजिंग टेक्स्चर्स ऑफ पेंट सुद्धा अवेलेबल आहेत. अजून त्याच्यात खूप मोठी रिसर्च झालेली नाही आहे, पण येणारे काळामध्ये की मॉर्निंगमध्ये माझी भिंत वेगळे कलरची दिसेल, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा तो रूमचा कलर चेंज होईल. हे सगळ्या केमिकल इंजिनियर्स विथ नॅनो सायन्स, with chemistry and with more knowledge of organic and inorganic chemistry, they are coming with more and more solutions. फूड इंडस्ट्रीमध्ये तर केमिकलचा फार मोठा वाटा आहे. आज आपल्या देशामध्ये आपण बघत नाही, बट इफ यू गो टू युरोपियन अँड वेस्टर्न कंट्रीज, कुठलाही प्रोडक्ट परचेज करण्याच्या आधी तो जो खरीद करणारा कस्टमर असतो त्या बिस्किटचे पाकिटामध्ये त्याचे कंटेंट वाचतो. सोप खरेदी करण्याच्या आधी तो त्याचा TFM म्हणतो, मला वाटतो त्याला, तो टोटल फॅट मटेरियल त्याच्यात किती आहे, या सगळ्या गोष्टी ते चेक केल्याशिवाय ते पुढे जात नाही. टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जसा मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की आता असे कपडे येतात की जो आपल्याला 6-6 महिने धुण्याचीच गरज नाही आहे. सो पण पेपर आणि पल्प इंडस्ट्रीमध्ये आपण विचार केला तर आज पेपर इंडस्ट्रीमध्ये ट्रमेंडस जो है डेव्हलपमेंट झालेली आहे थ्रू दी केमिकल इंजिनिअरिंग. प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला आता ग्रेडेबल आणि नॉन ग्रेडेबल प्लास्टिक याच्यामध्ये भरपूर टाईप्स आलेले आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की आपण घरी तो बकेट घ्यायचे प्लास्टिकची, एक 6 महिन्यानंतर तुटून जायची. आज तो समृद्धी सारख्या आपल्याकडे जो प्लास्टिकच्या बकेट्स अवेलेबल आहे जो तुटतच नाही. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ केमिकल इंजिनियर. Another advantage of chemical engineering is कि this is a branch which is available in very few colleges in our country. मला वाटतं महाराष्ट्राच्या बद्दल आपल्याला बोलायला झाला तर मला वाटतं 15 ते 20 कॉलेजेस मध्ये जास्तीत जास्त हे ब्रांच मिळेल. सो लेस नंबर ऑफ पीपल आर कमिंग आउट, 100% ऑपॉर्च्युनिटी फॉर जॉब. आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राचा जो रायगड डिस्ट्रिक्ट आहे, पेण, पालघर या भाग, आणि जो महाराष्ट्र आणि गुजरातचा बॉर्डर आहे म्हणजे सुरत, बडोदरा, हे सगळा भाग म्हणजे ह्याला केमिकल इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो. आणि मला वाटतं माझा एक क्लासमेट आहे, तो मी ज्यावेळी माझी इंजिनिअरिंग केली तो माझ्याबरोबर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये होता. आज तो US मध्ये गेल्या 1996 पासून, कोल्हापूरचा आहे तो पोरगा, तो 1996 पासून तो US मध्ये आहे. आणि आज जगामध्ये
जितके ऑइल रिफायनरीज होतात, म्हणजे ज्याच्यातून आपण क्रूड ऑइल पासून पेट्रोल, डिझेल किंवा गॅसोलीन तयार करतात, त्याचा 80% 80% ऑफ दी टोटल ऑइल रिफायनरीज मधला डिझाईन तो एकदम कोल्हापूरचा पोरगा करतोय. सो दिस इज what the chemical engineering can bring to us. It's again a great branch, and a lot of career opportunities in public and private sector both are available. आपण त्याच्यातून जाऊन इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो, आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो, आपण स्वतःची इंडस्ट्री चालू करू शकतो. आज केमिकलच्या इंडस्ट्री चालू केलेले किती तर लोक कोल्हापूरमध्ये आहे. मला वाटतं कोविडच्या पिरियडमध्ये ज्यावेळी साखर कारखाने आणि सगळ्या गोष्टी बंद झाल्या, सर्व साखर कारखान्यांनी तो हँड बॉयस आणि तो चालू केले आणि त्याच्यातून त्यांनी प्रचंड पैसा मिळवला. सो ग्रेट ब्रांच केमिकल इंजिनिअरिंग, and less number of colleges, so more opportunity to get a job. So this is what in one line I can define chemical engineering. अगदीच सर, खूपच छान माहिती दिली तुम्ही. आणि आपण आपल्या एका क्लासमेट बद्दल पण सांगितलं जे अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या पदावर काम करतायत, ही खूप प्राऊडवाली गोष्ट आहे. तर सर, आपण आता ही झाली केमिकल इंजिनिअरिंगची माहिती. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यातले बरेचसे प्रश्न यामधनं सुटले असतील. आपण आता पुढच्या ब्रांचकडे वळूयात. आपण बातम्यांमध्ये वाचत असतो आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी बातमी आलेली की 1.25 कोटींचे 3 प्रोजेक्ट सेमीकंडक्टर्सचे गुजरातमध्ये भारत सरकारनं उभारण्याचा निर्णय घेतला. तर सर, ही ब्रांच म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या सब ब्रांचेस. तर ह्या ज्या डेव्हलपमेंट होत आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या सब ब्रांचेसमध्ये, याचा पुढच्या करिअरच्या संधीमध्ये काय फरक पडेल, यावर तुम्ही काय म्हणाल? इलेक्ट्रॉनिक्स किंवा त्याच्या सब ब्रांचेसच्या बद्दल डायरेक्टली बोलण्यापेक्षा मी सुरुवात करेल इलेक्ट्रिकल मधून. इलेक्ट्रिकल या सर्व ब्रांचेसची मदर ब्रांच आहे, म्हणजे ऑल ब्रांचेस विच आर रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, त्या सर्व ब्रांचेसची मदर ब्रांच म्हणजे इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल ब्रांच डील्स विथ दी जनरेशन ऑफ पॉवर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. पण पॉवर जनरेट झाल्यानंतर म्हणतो ना आपण की माणसाचा मेंदू स्वस्त बसत नाही. त्यांनी म्हटलं आता मी लाईटचा शोध लावलाय, तर लाईटचा याचा काय फायदा करू शकतो. मग त्याच्या डोक्यात आला की या लाईट किंवा फिजिक्स आणि याला वापरून मी काय माहिती एका ठिकाणीतून दुसरी ठिकाणी पाठवू शकतो का. मग तो त्यावेळी तो टेलिग्राम किंवा बायर टेलिग्राम याचा शोध त्यावेळी लागला. तर इलेक्ट्रॉनिक्स इज ए ब्रांच विच डील्स विथ ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू दी अदर प्लेस बाय युजिंग दी प्रिन्सिपल्स ऑफ बेसिक सायन्स अँड मॅथमॅटिक्स. या ब्रांचमध्ये स्टार्टिंगला जो प्युअर इलेक्ट्रॉनिक्स होती, त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स, एम्बेडेड सिस्टीम, BLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, याबद्दल आपण काम करत राहिलो. नंतर आपल्याला असा कळला की काम करताना की कम्युनिकेशन मीन्स दे रिक्वायर मोर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. तर सुरुवात झाली इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगकडे. आज पण तुम्ही भारतातल्या जितक्या टॉप IITs आणि NITs असतील त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन नावाची ब्रांच नाही आहे. तिथे ब्रांचचं नाव असतो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असा कॉम्बिनेशन मधली ब्रांच आहे, किंवा काही ठिकाणी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून हे ब्रांच आहे. बट दिस ब्रांच इज ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन आयदर बायर्ड ऑर बायरलेस. इट डील्स विथ अँड विथ लॉंग डिस्टन्स. म्हणजे आपण मी म्हटलं ना की आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतो की बाबा कुठे तर अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये मॅच होत असतो आणि आपल्या घरी आपण लाईव्ह बघतो. सो हाऊ इट इज पॉसिबल. सो दिस इज व्हॉट द इलेक्ट्रॉनिक्स. मोबाईल फोन्स इज इलेक्ट्रॉनिक्स. सो लॉट ऑफ व्हॉइस, पिक्चर अँड डेटा, 3 गोष्टी ट्रान्सफर केल्या जातो बाय युजिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. आपल्याला व्हॉइस पण ट्रान्सफर करायची आहे, आपल्याला पिक्चर पण ट्रान्सफर करायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला डेटा पण ट्रान्सफर करायचा आहे. या तिन्ही गोष्टी ज्यावेळी आपण सक्सेसफुली एका जागेतून दुसऱ्या जागेला ट्रान्सफर आयदर बायर्ड ऑर बायरलेस करू शकतो आणि त्याला आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणतो. आपण जो दिस इज अ वंडरफुल ब्रांच. आणि या ब्रांच मला वाटते नाही महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून थोडीशी निग्लेक्टेड ब्रांच. इफ यू गो टू IITs, मुलांना कम्प्युटर नंतर फर्स्ट चॉईस इलेक्ट्रिकल असते. इलेक्ट्रिकल नाही मिळाला तर तो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात.
पण महाराष्ट्र मेकॅनिकल डॉमिनेटेड इंडस्ट्री असल्यामुळे इथे मेकॅनिकल ब्रांचची जास्त डिमांड राहिली. पण हळूहळू इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री इन महाराष्ट्र इज ग्रोईंग. मध्ये कुठेतरी वाचत होतो की टाटा ग्रुप हॅज डिसाइडेड टू इन्व्हेस्ट मोर दॅन 3 लाख crores of rupees only into electronics in इंडिया. आता आपला फॉक्सकॉन म्हणून जो ॲपलच्या कंपनी प्रोडक्ट प्रोड्यूस करते ते फॉक्सकॉन कंपनी भारतामध्ये आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्लांट येतो आहे. तर तो त्यांना खूप काम करायचे आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. अजून आपण असा म्हटला जातो की भारतामध्ये जवळपास 75 कोटी ॲक्टिव्ह मोबाईल युजर्स आहेत. आणि आपण 10 वर्षापूर्वी आपण 70% ऑफ आवर मोबाईल्स दॅट वी यूज वी वर इम्पोर्टिंग फ्रॉम दी अदर कंट्रीज. पण आत्ताच मला वाटतं की मेक इन इंडिया जो आला त्याच्यामुळे आज आपल्या जो टोटल रिक्वायरमेंटचा जवळपास 80% मोबाईल आज आपण भारतामध्ये प्रोड्यूस करतोय. अजून एक निग्लेक्टेड एरिया जो आपल्या देशामध्ये रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स आहे, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. आज आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स फक्त वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन पर्यंत आलाय. बट इफ यू गो टू दी युरोपियन अँड वेस्टर्न कंट्रीज आज डिशवॉशिंग म्हणजे एक फार मोठा एरिया आहे ज्याच्यामध्ये बिकॉज द लेबर इज इझिली अवेलेबल इन अवर कंट्री, सो पीपल डू नॉट यूज डिशवॉशर्स. आणि एक दुसरा कन्सेप्ट लोकांच्या डोक्यामध्ये की बी यूज मोर स्पायसी फूड अँड ऑइली फूड, तर ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही. बट कंपनीज हॅव कम अप विथ दी मोर चेंजेस इन देअर प्रोडक्ट्स. So dishwasher industry is more popular. मला वाटतं taps are becoming more popular in our country. So electronics and that particularly consumer electronics, this market is growing at a tremendous pace. Communication and telecommunication both also are growing. मला वाटतं या ब्रांचमध्ये खूप जास्त रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये. महाराष्ट्रामध्ये जो थोडासा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड इंडस्ट्री जो बेंगलोर, हैदराबाद, कोइंबतूर किंवा चंडीगड किंवा गुडगावकडे शिफ्ट झालेली होती, पण लेट का ना, पण आता महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री इज ग्रोईंग व्हेरी फास्ट. दुसरा आपण सेमी कंडक्टर चिपबद्दल बोललो. तर कोविडमध्ये आपल्याला काय आपण शिकलो की the semiconductor chip which we use in I think most of the electronics devices, even from laptops to any device, त्याच्यासाठी आपण तायवान, चायना, कोरिया या 3 कंट्रीज वरती फुल्ली डिपेंडेंट होतो. कोविडमध्ये काय झाला की द लॉकडाऊन जो लागले सगळे तो त्याच कंट्रीजमध्ये पहिले लागले. मग जगाला कळलं की यार एका राष्ट्रावरती किती डिपेंडन्सी आपण घेऊ शकतो. अँड इलेक्ट्रॉनिक्स इज डेव्हलपिंग लाईक एनिथिंग. So Indian government has taken it as a challenge to become a pioneer or in semiconductor chip manufacturing by 2034, what we are aiming. So for next 10 years. So the first part of that, some investments are made into plants of semiconductor. One plant in Assam, another is in 2 plants in Gujarat. I think this is but we are coming forward. And this will help us to grow electronics. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्सचा एक अजून आपल्याला फायदा असतो की ज्या मुलांचा फिजिक्स खूप चांगला आहे त्या मुलांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये खूप मोठ्या संधी आहे. ह्याच्यात रिलेटेड एक ब्रांच आहे नेटवर्किंग. ह्याच्यात रिलेटेड एक आपण म्हणतो की कंट्रोल सिस्टीम्स. आज जितका PCB म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो तो दिस इज गिवन बाय दी इलेक्ट्रॉनिक्स. आणि आज जर आपण आपल्या कार बघितला, घरी वापरणारे कार किंवा 2 व्हीलर, तर त्या कार आणि 2 व्हीलरमध्ये जवळपास 30 ते 35% आज इलेक्ट्रॉनिक्स आहे. आज मला तिथे गाडी स्टार्ट केल्या मला एका मिनिटात डॅशबोर्डवरती कळतो की किती म्हणजे पेट्रोल आहे, मागच्या ट्रिपला किती ॲव्हरेज पडली, पुढचा पेट्रोल किती लांब आहे, बरोबर आहे. सो दिस इज ऑल इज टेकन केअर बाय दी इलेक्ट्रॉनिक्स, फ्रॉम दी स्मार्ट चाइल्ड लॉक्स टू दी कार टू बर्निंग सिस्टम्स अँड ऑल. सो इलेक्ट्रॉनिक्स हॅज a great future, and I think this is a branch where if you have a good control over physics, you can go ahead, and job opportunities are tremendous, not only in industry but in government sector also.
particularly in Indian Navy, Indian Army, signals, the one branch of Army is signals. So in that, lot of electronics engineers are required. And avionic means it's a branch of electronics which deals with the movement of the aircrafts. सो त्याच्यासाठी पण खूप जास्त डिमांड आहे. इस्रोमध्ये जो आपण आपला चंद्रयान या जे काही मिशन होतात त्याच्यात फार मोठा रोल जो आहे तो एक इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर प्ले करतो. तर नासा, DRDO, इस्रो या गव्हर्नमेंट एजन्सीच्या बरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक्ससाठी आणि टेलिकम्युनिकेशनसाठी खूप संधी आहे. अँड दिस इज अगेन अ ब्रँच विच इज डॉमिनेटेड बाय द गर्ल्स. Okay, so I think more than 50% of the students in the electronics and communication or telecommunication are girls. So this is a very good branch, and I hope that people will choose more number of electronics related branches. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या रिलेटेड ब्रांचेस बद्दल खरंच खूप माहिती छान दिली आहे. म्हणजे इथं पण तुम्ही सांगितलं की गर्ल्सना खूप चांगला स्कोप आहे किंवा इमर्जिंग ब्रांच आहे की जिथं भरपूर आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतील येत्या 10 वर्षात. सर आता हे झालं सगळ्या कोर ब्रांचेस बद्दल. तर तुम्ही कोर ब्रांचेस सांगताना प्रत्येक कोर ब्रांच मध्ये तुम्ही कॉम्प्युटरचा वापर होतो हे सांगितलं. मग ऍज अ स्टुडंट जर एखाद्या स्टुडंटला कॉम्प्युटर इंजिनियर मध्ये स्कोप किंवा करिअर करायचं असेल तर त्याचा रोल काय आहे? गुड क्वेश्चन. आय थिंक मी बोलताना आज आपल्याला असंच सांगितलं की तो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स काही ब्रांच असेल तर त्याच्यामध्ये कम्प्युटर आपल्याला ॲज ए सब्जेक्ट, प्रोग्रॅमिंग ॲज ए लँग्वेज म्हणून आपल्याला शिकायलाच लागेल. हे जी सुरुवात जो आहे तो अशी झाली की आत्ता मला वाटतं की आपले जो मुलं शाळेमध्ये शिकतात त्यांना बेसिक्स ऑफ कम्प्युटर्स वगैरे तो 10वी, 9वी, 8वी आणि इवन मध्ये तर मी कुठे तर ऐकत होतो की इफ यू वॉन्ट टू लर्न कोडिंग स्टार्ट फ्रॉम स्टँडर्ड 6. सो मला नाही माहिती की त्याचा किती उपयोग होईल, बट कोडिंग 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 आणि असं आपण काहीतरी म्हणत असतो आणि त्याच्या पुढे जातोय. पण आपल्याला एक बेसिक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 3 वेगळे टप्पे आहेत. वन थिंग विच इज यू आर टॉकिंग की कोर ब्रांचेसमध्ये कम्प्युटर शिकवला जातो. देर इज समथिंग विच इज कॉल्ड ॲज यूज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. देर इज समथिंग विच इज डन और प्रिपेयर्ड बाय समबडी आणि आपण त्याचा फक्त इफेक्टिव्ह युटिलायझेशन करतो. तो म्हणजे कम्प्युटर ॲप्लिकेशन. आपण मला वाटतो बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन या कोर्सेस BCA MC ऐकलं असेल. सो हिअर कम्प्युटर सॉफ्टवेअर विच इज डिझाइन्ड बाय समबडी एल्स, यू आर ओनली applying your knowledge to use it. That is the first part. Second part is hardware focused career. But is hardware. So all desktop sports, all networking, all types of electronic peripheral which are used in computer are taken care by the hardware part. And basically जर मला computer engineer व्हायचे आहे तर कम्प्युटर इंजिनियर्सचा बेसिक जो काम आहे तो आहे सॉफ्टवेअर ओरिएंटेड कॅरियर, ज्याच्यामध्ये मला सॉफ्टवेअर स्वतः अल्गोरिदम लिखायचे आहे, मला त्या सॉफ्टवेअरला प्रोग्राम करायचे आहे, मला त्या सॉफ्टवेअरला वर्किंगमध्ये आणायचे आहे, मला त्याच्यासाठी कोड लिखायचे आहे, त्या सॉफ्टवेअरची मला टेस्टिंग घ्यायची आहे आणि ते सॉफ्टवेअर मला दुसऱ्यांनी माझा बनवलेला सॉफ्टवेअर वापरायचे आहे. माझा रोल त्याच्यानंतर फक्त त्याची रिपेअर अँड मेंटेनन्स किंवा अपडेशन राहील. अ कम्प्युटर इंजिनियर बेसिकली इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग ऑफ अ सॉफ्टवेअर. पण आपण त्याचा मिनिंग वेगळं वेगळं घेतलेलं. 90% ऑफ द कंपनीज ऑफ द सॉफ्टवेअर रिलेटेड कॅरियर बी हिअर, they are not basically the software companies, they are the IT companies. IT means it is the information technology companies. Software develop करताना it's a पहिली थिंग आहे की your mathematical skill should be excellent. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एनालिटिकल अबिलिटीला चेंज करावा लागतो, त्याला अंडरस्टँड करावा लागतो आणि मग ते एक सॉफ्टवेअर तयार करावा लागतो.
आज आपल्याला कधी कधी असं वाटत नाही की फॉर एक्झाम्पल आता आपणच आपला इंजिनिअरिंग घेऊया किंवा तुम्ही आता CETचा एक्झाम दिला, तर तुम्हाला असं वाटत नाही की यार तो कोणी तर काय भारी सॉफ्टवेअर केला असेल की त्याच्यात मी माझा रोल नंबर टाकतो तर फक्त माझाच रिझल्ट दिसतो, मला त्याच्यात दुसऱ्याचा रिझल्ट दिसत नाही. बरोबर आहे, त्याच्यात माझाच फोटो दिसतो, माझेच मार्क्स दिसतात. सो दिस इज दॅट सॉफ्टवेअर इज प्रिपेअर्ड, क्रिएटेड, डेव्हलप्ड बाय समबडी एल्स. आपण जो वेबसाईट तयार करतो हे कम्प्युटर इंजिनिअरिंग नाही, इट्स अ पार्ट ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग, बट बेसिक पार्ट ऑफ द कम्प्युटर इंजिनिअर इज टू डेव्हलप अ सॉफ्टवेअर. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आज जगामध्ये आपण IITsला जावा, NITsला जावा, काय फॉरेन मधल्या टॉप मोस्ट MIT बोस्टन पासून पर्ड्यू, CMU असा मोठ्या युनिव्हर्सिटीला जावा. आज इंजिनिअरिंग मधल्या जो जॉब्स अवेलेबल आहे त्या जॉब्स पैकी जवळपास 80 to 85% ऑफ दी जॉब्स आर ओनली गिवन बाय दी IT रिलेटेड कंपनी. बट दॅट डजंट मीन की दोज ऑल 80 to 90% of the engineers who are recruited by the IT companies are all developing the softwares. No. There are different stages for use of software after development. So they all are there. This is a fascinating branch. आज आपण त्याच्यात मीडिया एक फार भारी रोल प्ले करत असतो. कुठे तर एक IIT NITला एक कॅम्पस प्लेसमेंट होत असते आणि त्याच्यात तो मीडिया न्यूज देतो की IIT मुंबईचे पोराला 3 कोटीचा पॅकेज मिळाला, गुगलमध्ये त्याला असा झाला, मायक्रोसॉफ्टमध्ये असा झाला, सिस्कोमध्ये असा झाला. येस, इट हॅपन, बट इट टू अ व्हेरी व्हेरी रेअर नंबर ऑफ और व्हेरी लेस नंबर ऑफ पीपल. It's a wonderful branch, excellent branch, but before choosing this branch, 2 things you keep in mind. Your mathematical skills should be excellent. Otherwise, you join computer engineering, you will join a job, but you will remain on that job. You will not grow until your mathematical or developer skills are too good. So, त्याच्यात मग आपल्याला वाटतो की मी IT घेतली आणि कम्प्युटर घेतला की मला बघा 2 वर्षानंतर 50 लाखाचाच पॅकेज आहे, 3 नंतर 1 कोटीच मिळणार. तो मिळतो, पण ते कोणाला की लाखोमध्ये 2, हजारोमध्ये कुठे तर 1. आणि ते कोण 1 आणि 2 असतात ज्यांच्या एनालिटिकल थिंकिंग, ज्यांच्या प्रोग्रामिंग स्किल्स, ज्यांच्या कोडिंग स्किल्स, ज्यांचे मॅथमॅटिक्स स्किल्स खूप 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 चांगले आहे. या ब्रांचचा एक फायदा आहे की आजच्या दिवसाला, आणि अजून तर भारताचा पॉप्युलेशन 142 कोटी असल्यामुळे मला वाटतो अजून एक 20 वर्ष तर या ब्रांचला नंबर 1च प्रायोरिटी राहील. कारण की आपल्या देशामध्ये कम्प्युटरायझेशन किंवा ऑटोमेशनचा लेवल खूप खाली आहे. सो मला वाटतो या ब्रांचला इवन द कॉलेजेस विच बी रन त्याच्यात एका मुलाला 2-2, 3-3, 4-4 कंपन्याचे ऑफर आहे. सो हेअर नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स आर लेस अँड नंबर ऑफ रिक्वायरमेंट इज व्हेरी हाय. सो वंडरफुल ब्रँच. आणि काही कॉलेजेसमध्ये आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या वेगळ्या इमर्जिंग ब्रांचेस आल्या, त्याच्याबद्दल मी नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये बोलेल. बट दिस इज वन ऑफ द फायनेस्ट ब्रांच and you can learn and you can choose this branch, but the cutoffs in all the colleges for this branch are very high. नक्कीच सर, आता आपण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बद्दल सांगितलात, त्यामध्ये आपण म्हटलात की मॅथ्स हा खूप उपयोगाचा पार्ट आहे. आपण आता सोशल मीडिया वगैरे वापरतो, त्यावरती आपण ऐकत येतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ग्रोथ होत आहे. ChatGPT हा एक खूप कॉमन AI टूल आपण वापरत पण असतो. आता रिसेंटली गुगलने एक जेमिनी म्हणून पण टूल लॉन्च केला आहे. तर सर, ह्या सगळे जे टूल्स आहेत किंवा रोबोटिक्स, ऑटोमेशन, डेटा सायन्स या सगळ्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचाच पार्ट आहेत का या सेपरेट ब्रांचेस आहेत? याबद्दल खूप लोकांना माहीत नसतं, तर त्याबद्दल तुम्ही कसं गाईड कराल? यस, याच्याबद्दल बोलण्याच्या आधी मी थोडासा आपल्याला एक गोष्ट सांगतो की या सर्व ब्रांचेस जे काही आपण नावं घेतले यांना आपण एक पर्टिक्युलर शब्द वापरतो, इमर्जिंग ब्रांचेस. इमर्जिंग म्हणजे की टाईमच्या प्रमाणे जशी आपली गरज वाढत जातो आणि कुठल्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे आपण नवीन ब्रांच किंवा नवीन सिलेबस फायनल करतो, तर त्या ब्रांचला आपण इमर्जिंग ब्रांचेस म्हणतो. हा भारतामध्ये या स्पेशलाइज्ड ब्रांचेस किंवा इमर्जिंग ब्रांचेस मधली इंजिनिअरिंग 2018 पासून चालू झाली. सो स्टार्टिंगला आपण तो बजवर्ड्स ऐकतो आहे की
AIML, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, त्याच्यानंतर IoT, त्याच्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, किंवा त्याचा इम्बेडेड सिस्टीम, आता सेमीकंडक्टर. सो दीज ऑल आर रिलेटेड टू दी वॉट यू कॉल इट ॲज इमर्जिंग ब्रांचेस. सो याच्याबद्दल पहिले वन बाय वन मी घेतो. जसा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग आहे, ह्याच्याबद्दल आपण म्हणायला झाला तर असं आपण म्हणतोय की whenever a machine start performing the task which could have been done by the human beings. So machine start doing the task artificially as human would have done. So here machine is performing the task of a thinking or intelligence of a human being. So this त्याला आपण artificial intelligence म्हणतो. The best example of artificial intelligence, I think आपण गुगलला तो वापरत असतो, म्हणजे मोबाईल्स ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी सिरी, एलेक्झा, बरोबर आहे ना, एलेक्झा स्विच ऑफ द लाईट, एलेक्झा स्विच ऑन द लाईट, किंवा सिरी बट इज दॅट, बट इज दॅट. दिस इज ऑल द एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. किंवा आपण आता म्हणतो, थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स येतील किंवा रोबो ॲडवायझर्स येतील. आपण, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जर OTT प्लॅटफॉर्म्स आपण जास्त वापरत असतील, नेटफ्लिक्स किंवा प्राईम व्हिडिओ किंवा आपण जो डिझनी हॉटस्टार, तर आपल्याला बरोबर त्या काळात म्हणजे शुक्रवारी वगैरे बरोबर मेसेज येतो की देर इज ए मूवी रिलीज्ड और 24 hours टू रिलीज दॅट मूवी और दिस इज कमिंग. सो दीज आर दी रिकमेंडेशन. किंवा त्याचा एक मी दुसरा पुढचा पार्ट म्हणतो की आपण आज मॅक्सिमम शॉपिंग जो आहे तो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये करत असतो. आपण जर ॲमेझॉनवरती जाऊन कुठला तर एक शॅम्पू किंवा कुठला तर एक प्रोडक्ट जर सकाळी आपण ब्राउज केला, तर तो त्याच्यानंतर दिवसभर आपण सोशल मीडियामध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी केली तर आपल्याला तीच ॲड परत ते शॅम्पूची दिसत असतो. किंवा आपण काय वेळी विचार केला की आपण ट्रॅव्हल करतोय ऑन रोडवरती, जोपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये आहे तर मला जे काही ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या मोबाईलवरती येतात तो मराठीमध्ये येतात, पण जसंच मी कर्नाटकामध्ये थोडासा पुढे गेलो की तो कन्नडमध्ये. सो समबडी इज रीडिंग यू अँड समबडी इज थिंकिंग लाईक अ ह्युमन बिईंग. सर त्याला आपण AIML किंवा डीप लर्निंग याच्याप्रमाणे म्हणतो. त्याच्यात पुढे जाऊन एक पार्ट आहे डेटा सायन्स. काय वेळा लोक सांगतात की डेटा सायन्स इट सेल्फ इज नॉट अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. डेटा सायन्स इज नथिंग बट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मॅथमॅटिक्स, सायन्स अँड इंजिनिअरिंग टू find out the data which is more suitable to manage. In computers, through cloud or through other sources, millions of billions of data are stored somewhere. आता त्या किती कमी ते कमी वेळेत मला माझ्याला लागणारा डाटा मिळतोय त्याला आपण डेटा सायन्स म्हणतो. आपण म्हणतो ना कस्टमर एनालिटिक्स, म्हणजे की मला सर्वेज केले जातात की कसं आहे. आपण म्हणतो आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे आपल्या देशमध्ये, तर तुम्हाला तो एक्झिट पोल येतात म्हणजे प्रत्येक इलेक्शनच्या आधी. त्या बेस्ट एक्झाम्पल ऑफ डेटा सायन्स इज एक्झिट पोल्स. स्टॉक ट्रेडिंग, आपल्याला आपण गुगल, फेसबुक किंवा इंस्टाग्राम काढला की आपल्याला रिकमेंडेशन्स येतात की या स्टॉकला इन्व्हेस्ट करा, तुमचा पैसा डबल होईल, 40% आपल्याला रिटर्न्स मिळतील. किंवा डेटा सायन्सचा फार मोठा यूज आपल्या देशाचे सिक्युरिटीसाठी आहे. फ्रॉड डिटेक्शन, एनिमीज इंट्रुजन, बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे येतात. आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की देर इज समथिंग कॉल्ड ॲज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आपण गुगलवरती ज्यावेळी टाकला की बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन कोल्हापूर, तर एक 4 कॉलेजचे नाव दिसतात. तर आपल्याला वाटतो की फारच भारी कॉलेज आहे, पण तो दॅट इज बाय डेटा दे आर बिंग मॅनेज्ड. ओके, त्याच्यात जितके जास्त रिव्ह्यूज, जितके जास्त व्ह्यूज, त्याच्याप्रमाणे त्याची तो रँकिंग जो आहे तो बर खाली होत असतो. सो दिस इज रिलेटेड टू डेटा सायन्स. सिमिलरली देर इज समथिंग कॉल्ड एज IoT. IoT is by using electronics and internet, you are, with the help of the sensors, you are getting the informations at a prerequisite set place. So, but these branches are very, very specific branches. Same with the cyber security, same with the blockchain technology. So, same with the 3D printing and automation. So, these are the few areas where we call it as a future trends in engineering. I think in the morning hours I had told you something about PhilCam. Now आता ऑग्युमेंटेड मेमरी म्हणून एक प्रकार येतोय.
आता माहिती आहे ना की प्रत्येक माणसाच्या मेंदूच्या विचार करण्याची एक लिमिटेशन आहे. आता तो याच्यात येतात की एका माणसाच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये 100 माणसाच्या विचार करण्याची शक्ती आणि मेंदू ऍड केला तर त्या मेमरीला आपण ऑग्युमेंट करतोय. बरोबर आहे ना. तर कदाचित एक 10 वर्षांनंतर काय औषधं पण येतील, इंजेक्शन येतील की तुम्ही ऑग्युमेंटेड रियालिटीच्या किंवा त्याच्यातला काहीतरी तुम्ही यूज केला, इंजेक्शन केलं तर यू स्टार्ट थिंकिंग लाईक 100 पीपल. स्मार्ट क्लोथिंग बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. स्मार्ट ग्लासेस आपण जर हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन मूवी बघितले असतील तर त्याच्यात त्यांनी एक चष्मा घातलेला असतो आणि ज्याच्या वेळी तो अर्नॉल्ड किंवा त्यांचे तो पिक्चर्स आहेत तर त्याला ते त्याच्या चष्म्यावरती दिसत असतो की तो समोरचा माणूस ह्याचं नाव काय, ह्याची बॅकग्राऊंड काय, हे कुठला आहे, आपल्या बाजूचा आहे की नाही, किंवा तो कुठे राहतो, आपण कुठे पुढे जायचं आहे तो चष्म्याला. किंवा मला वाटतो तो आपला जो उरी अटॅक झाला किंवा सर्जिकल स्ट्राईक झाली किंवा युएसनी तो बराक ओबामाजीने तो लादनला मारला तर ते असं म्हणतात की त्यांनी तिथे अमेरिकेत बसून ते लाईव्ह बघितला की तो गेला. हे सगळ्या पॉसिबल काय आहे की ड्यू टू दीज फ्युचर ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग. आज आपण ड्रोन्स बद्दल बोलतोय. आज ड्रोन्स इज अ वंडरफुल कॅरियर इन कमिंग डेज. ड्रोन आज यूज पहिले आपण फक्त इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी करायचे, नंतर ड्रोनचा यूज आपण सर्वेसाठी करायला लागलो. आता ड्रोन्सच्या ॲग्रिकल्चरमध्ये तर इतका प्रचंड यूज आहे की तो जो आपण पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर्सची स्प्रे करतो त्याच्यात खूप शेतकरी जो आहे ते विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये त्या पेस्टिसाइडच्या मुळे मेले. पण आता ड्रोन्समध्ये तुम्ही बरोबर तेवढा ते औषध आणि पेस्टिसाइड टाकले की एका तासामध्ये तो 10 एकरचा स्प्रे करून ड्रोन परत येतोय. सो द यूज ऑफ ड्रोन इन फायर इव्हॅक्युएशन, यूज ऑफ ड्रोन इन सप्लाय ऑफ गुड्स. मी मध्ये तर कुठे एक व्हिडिओ बघत होतो किंवा एक टेक्नॉलॉजी बघत होतो की झोमॅटो आणि स्विगी आता बंद होणार, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये असं आहे की ड्रोनचे मार्फतच तुमच्या घरी तो तुमचा फूड डिलिव्हर होणार. आणि तो म्हणजे तुम्हाला घ्यायला दरवाज्यापर्यंत जायचं नाहीये. तुम्ही जर घरातली खिडकी उघडी ठेवली तर कदाचित तो ड्रोन येऊन तुमच्या डायनिंग टेबलवरती तुम्हाला लागणारा जो जो तुम्ही ऑर्डर केलेला आहे तो तुमच्या टेबलावरती येईल. सो दिस इज बट द ड्रोन इज this technology is making, and these all branches are called as what you call emerging branches. आज मी 10 बद्दल बोललो, कदाचित जोपर्यंत माझा हे पॉडकास्ट पब्लिश होईल 1-2 नवीन ब्रांचेस येतील. सो दीज आर ऑल इमर्जिंग ब्रांचेस. they are not the part of computer, they are combination of various branches. They are something from computer, some part from electronics, some part from mechanical, some part from civil or chemical. They are brought together, they are used for the benefit of the society, and then they give the future trends or emerging branches engineering. सर आतापर्यंत आपण कोर ब्रांचेस कोणत्या, इन्फॉर्मेशन वाल्या ब्रांचेस कोणत्या आणि इमर्जिंग ब्रांचेस कोणत्या याबद्दल माहिती घेतली. सर या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगमध्ये अजून कुठल्या स्पेसिफिक ब्रांचेस आहेत का ज्यामध्ये विद्यार्थी आपला करिअर विचार करतील? Yes, there are lot of very specific branches. One by one I will go. One of the branch agricultural engineering. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर सायन्स हे 2 फार वेगळ्या ब्रांचेस आहेत. आज आपल्या देशामध्ये जो आपली डिपेंडन्सी ऑन ॲग्रिकल्चर प्रोड्युसीसमध्ये जो झाली तो त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्सचे बरोबर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा फार मोठा वाटा आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डील्स विथ दी इरिगेशन, ड्रेनेज, सॉइल मॅनेजमेंट, वॉटर सप्लाय आणि फूड प्रोसेसिंग आणि फार्म मशिनरी. तर जे काय आज इंजिनिअरिंगचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये आहे दॅट इज ऑल टेकन केअर बाय दी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्याच्याबरोबरच आपण टेक्स्टाईल इज अ व्हेरी स्पेसिफिक ब्रांच. टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये हाऊ टू मॅन्युफॅक्चर दी क्लोथ्स, वुबन, नॉन वुबन, देन वेगळे वेगळे यार्न्स घेऊन आपण क्लोथिंग कसा तयार करायचे, टेक्स्टाईल केमिस्ट्री, टेक्स्टाईल प्लांट केमिस्ट्री अँड फॅशन डिझायनिंग अँड फॅशन टेक्नॉलॉजी. These are few of the branches which are very related to textile engineering. Then very few colleges in our country they run aeronautical engineering.
तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बद्दल पालकांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असतो की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केली की माझा मुलगा किंवा माझी मुलगी पायलट होतील. नो, aeronautical engineering don't make you pilot or don't help you to become pilot. It is the branch which deals with the designing, constructing and manufacturing of the aircraft. So anything which is related to the engineering in an aircraft it is taught in aeronautical engineering. Then there is something which is called as marine engineering. मरीन इंजिनिअरिंग मध्ये जो आपल्या सी मध्ये जो आपले शिप जातात त्याच्यामध्ये अगदी म्हणजे फर्स्ट इंजिनियर पासून तर कॅप्टन ऑफ द शिप तर त्याला मर्चंट नेव्ही म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मरीन इंजिनिअरिंगची खूप जास्त डिमांड आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड मेडिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर बायो इन्फॉर्मेटिक्स आहे विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी अँड computer science and engineering. There are few colleges which is even giving you the option to choose nuclear engineering as one of the career. काही कॉलेजेसमध्ये पेट्रोलियम इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, मेकाट्रॉनिक्स एक कॉम्बिनेशन इमर्जिंग ब्रांच म्हणून पुढे येतोय वेअर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. काही कॉलेजेसमध्ये फूड टेक्नॉलॉजी एक खूप डिमांडमध्ये आहे काय की आज फूड इंडस्ट्रीज जे आहेत तो मेनी फोल्डमध्ये ग्रो होतोय. सो फूड टेक्नॉलॉजी इज ऑल्सो वन ऑफ दी बेस्ट ऑप्शन टू चूज. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग हे सगळ्या छोट्या छोट्या ब्रांचेस आहे. पण या ब्रांचेसमध्ये कसं आहे की तुमचा खूपच डेडिकेटेड याच्यामध्ये इंटरेस्ट असेल. पेपर टेक्नॉलॉजी एक इंजिनिअरिंगची ब्रांच आहे, पेंट टेक्नॉलॉजी एक इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये जर तुमचा खूपच जास्त इंटरेस्ट असेल तरच तुम्ही त्या ब्रांचेसकडे जावावं. नाहीतर फॉर एक्झाम्पल सपोज इफ यू वॉन्ट टू डू युअर कॅरियर इन मर्चंट नेव्ही और यू वॉन्ट टू लर्न मरीन इंजिनिअरिंग, my suggestion is always you do your bachelor degree of engineering in mechanical or electronics and then you do some post graduation courses in marine engineering or courses related to that and then you go to that. Metallurgy is also one of the very specific branch. It is I think in Maharashtra only College of Engineering Pune or one or other college is running that branch, but wonderful scopes of opportunities. Instrumentation is another branch. So these are very specific branches. असा आज मी म्हणू शकत नाही, असा म्हणजे मला वाटतो की 150 असा ब्रांचेस सापडतील की देर इज वन कॉलेज और दी अदर कॉलेज दे हॅड अकॉर्डिंग टू. मला मी मध्ये एका ठिकाणी होतो तिथे मला डॉक्स अँड हार्बर इंजिनिअरिंग म्हणून एक ब्रांच आहे. म्हणजे दिस इज दी ब्रांच विच डील्स विथ दी कन्स्ट्रक्शन ऑफ ऑल दी डॉक्स अँड हार्बर रिलेटेड टू दी शिप्स which come to from the sea. सर जसा आपला एअरपोर्ट असतो तसा डॉक्सचा आणि हार्बर असतो. सो दीज आर व्हेरी स्पेसिफिक ब्रांचेस. पण याच्याबद्दल कुणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर एनी टाइम यू कॅन कॉन्टॅक्ट मी. आय विल गिव्ह यू दी डिटेल्स. बट दे आर इन व्हेरी फ्यू कॉलेजेस. बट कॅरियर ऑप्शन्स आर अगेन गुड. इंजिनिअरिंग तुम्ही कसाही आणि कुठल्याही ब्रांचमध्ये करा, फक्त मनापासून करा. चांगला इंजिनियर व्हा. चांगला इंजिनियर होण्याच्या आधी चांगला माणूस व्हा. माणूस चांगला असेल तर इंजिनिअरिंग कायम चांगलीच असतो. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से अबाउट अदर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग. खरंच सर, आता आपण ज्या ब्रांचेस विषयी सांगितला त्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत असतं. पण मला असं वाटतंय की आपला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर बरेच पालक व विद्यार्थी याबद्दल विचार करतील व नक्कीच आपल्याशी भविष्यात संपर्क करतील. तर सर, ह्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस सोडल्या तर अजून एक क्रिएटिव्ह आणि टेक्निकल फील्ड ही येते जी म्हणजे आर्किटेक्चर. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आर्किटेक्चर ही एक इंजिनिअरिंगचाच पार्ट आहे. पण ते तसं आहे का, की आर्किटेक्चर एक पार्ट आहे की वेगळा भाग आहे? याबद्दल तुम्ही काय सांगाल? यस, थँक यू व्हेरी मच फॉर आस्किंग दिस व्हेरी क्रिटिकल क्वेश्चन. मला वाटतो की इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट ते कधीही एकत्रित राहू शकत नाही असा मला वाटतो. त्याचं कारण असं आहे की आर्किटेक्ट एक कम्प्लिटली वेगळी ब्रांच आहे. इट इज नॉट अ 4 year कोर्स. म्हणजे जसा इंजिनिअरिंग 4 year कोर्स आहे, आर्किटेक्चर 5 वर्षाचा कोर्स आहे. आर्किटेक्चर नंतर आपल्याला बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अशी एक डिग्री मिळतो. आर्किटेक्चरमध्ये आपला इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आणि थिंकिंग ह्याचा खूप प्रचंड प्रमाणामध्ये वापर होतो.
जितके चांगले तुम्ही क्रिएटिव्ह थिंकर किंवा तुमची इमॅजिनेशन जितकी चांगली किंवा जितका वेगळा विचार तुम्ही करू शकता तितका चांगला तुम्ही आर्किटेक्ट होऊ शकता. आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये भरपूर लोकांना थोडासा कन्फ्युजन असतो की दोन्ही काय. मी तुम्हाला सकाळी सांगितला किंवा आधीच्या पार्टमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल सांगितला. सिव्हिल इंजिनियर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग दी एलिव्हेशन्स, ड्रॉइंग्स, serviceability and utilization of building. Civil engineer is basically interested in designing the structural stability of that building. म्हणजे कॉलम किती साईजचा, बीम किती साईजचा, स्लॅब कसा घ्यायचा, रूफ कशी बांधायची. पण त्या आर्किटेक्ट म्हणजे तो बिल्डिंग कशी दिसणार, त्या मालकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे रूमचा साईज कसा ठेवायचे, कुठल्या बाजूला खिडकी ठेवायची, कुठल्या बाजूला ठेवायची नाही, त्याला आपण ओरिएंटेशन म्हणतो. म्हणजे बिल्डिंग आपण तो फॅंगशुई वगैरेमध्ये की या बाजूची बिल्डिंग चांगली नाही, या बाजूच्या, ह्या सगळ्या गोष्टी आर्किटेक्चरमध्ये. सो आर्किटेक्ट इज अ पर्सन हू प्लॅन द बिल्डिंग, who design the drawings of the building as per the requirement of the customer, आणि त्या बिल्डिंगला वेगळे वेगळे शेप देणे आणि त्या शेप प्रमाणे सिव्हिल इंजिनियर कडून त्या बिल्डिंग तयार करून घेणे, हे म्हणजे आर्किटेक्टचा खूप मोठा काम आहे. आर्किटेक्चर जर आपल्याला करायचे असेल तर हे 5 वर्षाचा कोर्स आहे. या कोर्स करण्यासाठी आपल्याला 2 मार्गाने प्रवेश आपण घेऊ शकतो. एक म्हणजे ज्यावेळी आपण जेई मेन देतो त्यावेळीच आपल्याला एक ऑप्शन येतो जेई मेन पेपर 2. सो जेई मेन पेपर 2 आपल्याला कंपल्सरली बसा लागतो जर आपल्याला आर्किटेक्चर करायचे असेल. हे एक ऑप्शन आहे. पण ते सोडून आपल्याला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आणि NTA यांच्या संयुक्त विद्यमानातून नाटा म्हणून एक परीक्षा घेतली जातो. तो वर्षातून 2दा किंवा 3दा हे परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये तुमच्या आर्ट, तुमची क्रिएटिव्हिटी याचा जास्त भाव असतो आणि त्याच्याप्रमाणे तुमची ड्रॉइंग्स कशी आहे, तुमचे स्किल कसे आहे, त्याप्रमाणे तुम्ही नाटाची परीक्षा दिली जातो. मग नाटाचे मार्क्स आणि तुमचे 12वीचे मार्क्सचा काहीतरी एक फॉर्म्युला 50-50 असा वापरून तो एक मेरिट स्कोर तयार केला जातो. आज भारतामध्ये जर आर्किटेक्चरचा विचार केला तर देर आर फ्यू IITs जिथे आर्किटेक्चर एक ब्रांच म्हणून रन केली जातो. देर आर फ्यू NITs ज्यात पण आर्किटेक्चर एक ब्रांच म्हणून आपण रन करतो. देन इंडियन स्कूल ऑफ प्लॅनिंग, बरोबर आहे, तर तो खूप फेमस आहे. इंडियन स्कूल ऑफ प्लॅनिंग दिल्ली, इंडियन स्कूल ऑफ प्लॅनिंग अहमदाबाद, इंडियन स्कूल ऑफ प्लॅनिंग भोपाल, हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर रचना आहे, पुण्याला BNC आहे, आपला कोल्हापूरला जो DY पाटील आणि कुर्डीला जो आपल्या DY पाटीलचे आर्किटेक्चर कॉलेज आहे, दे आर वन ऑफ द फायनेस्ट आर्किटेक्चर कॉलेजेस. आज त्या कॉलेजेसमधून पास आउट झालेले अल्युमनाई फार मोठ्या मोठ्या लेवलला काम करतात. आणि या फील्डमध्ये फक्त एकच आहे की इन्स्टेड ऑफ 4 years यू हॅव टू स्पेंड 5 years. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या जो एक इंटरेस्ट असतो त्याच्याप्रमाणे तुमची इमॅजिनेशन यूज करावं लागते. आणि या फील्डमध्ये पण आजच्या दिवसाला कम्प्युटरचा खूप मोठा काय म्हणतो की इंटरफेस आहे. आज जितक्याच चांगल्या चांगल्या आर्किटेक्चरल सॉफ्टवेअर यूज केले जातात, रॅबिट पासून पुढे सगळे स्केचअप वगैरे, तो सगळे पण अगेन दे आर आर्किटेक्ट आर दी पीपल हू डू नॉट डेव्हलप दोज सॉफ्टवेअर. पण त्यांचा वापर करून चांगल्यातल्या चांगल्या बिल्डिंग तयार करणे, त्या कमी स्पेसमध्ये ते बिल्डिंगच्या जास्त ते जास्त युटिलायझेशन करणे आणि आपल्या कस्टमर प्रमाणे नॉट ओनली टू डिझाईन दी बिल्डिंग्स, पण आज आर्किटेक्टचा सगळ्यात जास्त जो फायदा आहे किंवा सगळ्यात जास्त रोल आहे तो बिल्डिंगच्या इंटिरियर्स करणे. आज आपल्या आर्किटेक्चरमध्ये असं आहे की तुमच्याकडे जितक्या रुपयेचा तुम्ही फ्लॅट घेता तितकेच पैसे तुम्ही आज इंटिरियरला सुद्धा खर्च करू शकता. आणि त्या इंटिरियर करून त्या एक फेस लिफ्ट म्हणतात किंवा फेस चेंज म्हणतो, तो एक आर्किटेक्ट तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे देत असतो. मला खूप आधीपासून या ब्रांचबद्दल खूप फॅसिनेशन आहे. हे क्रिएटिव्हिटीला आणि तुमच्या लॅटरल थिंकिंगला आणि डिझाईन थिंकिंगला वाव देणारी एक अतिशय उत्कृष्ट ब्रांच आहे. खूप कमी कॉलेजेस आहे, थोडासा स्ट्रगल आहे कॅरियरमध्ये,
पण याच्यामध्ये एकदा जर तुम्ही आर्किटेक्ट म्हणून आणि आर्किटेक्चरल फर्म म्हणून एस्टॅब्लिश झाला तर स्काय इज द लिमिट. And it's a wonderful branch and less number of colleges, so more opportunities to make your career good in architecture. So this is all about architecture. धन्यवाद सर. आपण इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस बद्दल वगैरे खूप छान माहिती दिली. आता ह्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय करावं त्याबद्दल आपण येणाऱ्या एपिसोड मध्ये चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या विषयावर बोलणार आहात? आता आपल्या या 2 पॉडकास्टचे एपिसोड झालेले आहेत. आता आपले जो नेक्स्ट 3 नंबरचा पॉडकास्ट असेल एपिसोड 3, त्याच्याबद्दल आपण तोपर्यंत कदाचित तुमच्या 12वीचा आणि CETचा निकाल लागला असेल तर त्याच्याबद्दल आपण त्या एपिसोडमध्ये पर्सेंटाईल म्हणजे काय, मागील वर्षाचे 2 वर्षाचे महाराष्ट्र किंवा IIT NITs मधले कट ऑफ ब्रांच वाईज काय, मला ॲडमिशन घेताना कॉलेज महत्त्वाचा की ब्रांच महत्त्वाची, ॲडमिशन घेताना कॉलेजच्या काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी मला बघायला पाहिजे, रँकिंग्स बघायला पाहिजे, फॅकल्टी बघायला पाहिजे, प्लेसमेंट बघायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर बघायला पाहिजे, ह्याच्याबद्दलची माहिती हे आपण एपिसोड 3 मध्ये बोलू. त्याच्यानंतर एपिसोड 4 मध्ये आपण सेंट्रलाइज ॲडमिशन्स प्रोसेसमध्ये कोणते डॉक्युमेंट लागणार, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, आज महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेताना मला कोणते स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळतात. मागे आपल्या महाराष्ट्रातले हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर यांनी डिक्लेअर केला की मुलींना 100% शिक्षण फ्री. तर ते काय आहे, मला किती स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळणार, कॉलेजची फी काय काय असेल, सेंट्रलाइज ॲडमिशनला अप्लाय करताना मला कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट लागणार, 10वी 12वी सोडून नॅशनॅलिटी, डोमेसाईल, बाकी जे काय नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे काय, आणि माझी कॅटेगरी ऑफ ॲडमिशन्स काय, ऑटोनॉमस कॉलेजचा ॲडमिशन प्रोसेस कसा, नॉन ऑटोनॉमसचा ॲडमिशन प्रोसेस कसा, ह्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. आणि कदाचित एपिसोड नंबर 5 मध्ये आपण हाऊ टू फिल द ऑप्शन फॉर्म आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 हे पार्टिसिपेट करताना मला काय काय करावं लागणार, ऑप्शन कसा भरा लागणार, एक राऊंडला ऑप्शन फॉर्म भरले तर ते मला बदलता येतील की नाही, मला सीट फ्रीज करायची आहे का बेटरमेंट करायची आहे ह्याच्याबद्दलची माहिती देण्यात येईल. आणि मला जर कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं आहे तर रिपोर्टिंगला जाताना मला कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन मला काय प्रोसेस करायचे आहे या सर्वांच्या बद्दल डिटेल्ड माहिती दिली जाईल. तो या आपल्या पुढील एपिसोडच्या थोडक्यात या शेड्यूल राहील. तर मित्रांनो, आपण आता ऐकलात की सरांनी सांगितलं आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये किती महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्यामुळे येणारे जे एपिसोड असतील ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, ते बिलकुल मिस करू नका. आणि कीप वॉचिंग DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, कोल्हापूरद्वारे प्रस्तुत #DeepSide पॉडकास्ट.